हे नोकरी करणारे असतील तर मला खूप आनंद होईल आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक। सगळ्यांनी कोरोनाच्या बाबतीत नियम पाळून सगळ्यांनी व्यवस्थित हे करा आणि संयोजकालाही धन्यवाद की मला इथं बोलवल्याबद्दल आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू व्हेरी मच भीमसेन गायकवाड साहेब। आपण मुख्य मंचावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा, आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। प्रतीक आमच्या समोर जोडले गेलेत, काही जबरदस्त क्लास फलंदाजी केली, क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाले। प्रतीक, प्रथमतः तुझं अभिनंदन असेल, कसं वाटलं एकंदरीत खेळपट्टी कशी वाटली, या स्पर्धेविषयी काय म्हणशील? खेळपट्टी खेळण्यासाठी एकदम योग्य होती आणि टीमने फ्री हँड दिले होतं की बिंदास खेळ असं। नक्कीच तुमच्या समोर अपकमिंग यंगस्टरचा भरणा होता। गावदेवी वैतीपाडा हा संघ आपण पाहतो 1 ते 2, 2 ते 3 असे खेळाडू सोडून तुम्हाला समोर फक्त 18 ते 20, 20 ते 23 वयोगटातील खेळाडू दिसले। या खेळाडूंचं सुद्धा कौतुक कसं करशील? त्यांनी पण योग्य प्रकारे बॉलिंग वगैरे केली, बॅटिंग पण त्यांनी युवराज मस्त त्यांनी बॅटिंग केली। नक्कीच आणि ज्या पद्धतीने आकाश वर्तक, अमोल भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम जी कॉपरेट करत असते, आणि या 2 व्यक्तीबद्दल काय म्हणशील आपण? आकाश वर्धकने मला फुल सपोर्ट केला होता की बिंदास खेळायचा आणि अमोलने पण फुल सपोर्ट केला होता आणि पूर्ण टीमचा मला सपोर्ट होता म्हणून मी बिंदास खेळत होतो। नक्कीच थँक्यू व्हेरी मच। प्रतीक पाटील आमच्या समोर जोडले होते। नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट असेल। तर आपण पाहिलं प्रतीक पाटील यांना जबरदस्त, ज्याने मात्र आक्रमकता सिद्ध केली आणि प्लेयर ऑफ द मॅचचा मात्र किताब पटकावला गेला। या आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल, मंगलमूर्ती विराथन आणि एका साईडला दांडा खाडी। थँक्यू व्हेरी मच। बप्पा मोरया परेशान करे मुझे छोरियां, सुनो गणपति बप्पा मोरया परेशान करे मुझे छोरियां, सुनो गणपति बप्पा मोरया परेशान करे मुझे छोरियां। तर पहिल्या चेंडूवर किरण यावेळेला बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना 2 संघांमध्ये प्रथम फलंदाजी करताना दांडा खाडी हा संघ आपण पाहतोय, तर त्याच्या अगेन्स्ट 2 हात करताना मंगलमूर्ती विराथन, उजव्या हाताने जगदीश। यावेळेला अप्रतिम, काय भन्नाट वेग आहे या गोलंदाजाच्या बाबतीत, जेवढी तारीफ करावी तेवढी कमीच आहे। काय जबरदस्त आपण पाहू शकताय, फिटनेस बाळगले, कारण हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे। आणि तुमची जेव्हा फिटनेस चांगली असेल तेव्हा मात्र तुम्ही क्रिकेट कितीही वयापर्यंत खेळू शकता, कारण क्रिकेटमध्ये मात्र वयाची मर्यादा नाहीये। पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओर द विकेट, उजव्या हाताने। यावेळेला पहिला ऑफ साइडला ड्राईव्ह खेळला जातोय, चेंडू मात्र निघून येईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, थोडंसं वाईटिश घेतला जातोय लॉंग ऑफ। तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या ऑफ द मार्क 1 धाव येते, ती जिग्नेश एका साईडला आपण पाहतोय, जयेशच्या बॅटमधून 1 धाव येत असताना चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जगदीश, एक जुने जाणते खेळाडू, काय बेस्ट बॉलिंग फिगर होती, अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी। क्रिकेट मधील सर्वात चांगला चेंडू कोणता तर ब्लॉक ऑफ, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं। लसित मलिंगा, ब्रेटली, शॉन्टेट, शोएब अख्तर, जसप्रीत बुमराह, काय जबरदस्त यावेळेला हा चेंडू पाहायला मिळाला। परिपूर्ण चेंडू मात्र यावेळेला बुंद्यातला चेंडू होता, ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर खोदून काढला जातोय। व्हॉट अ डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग।
जगदीशचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने ओळखला जातो की ताकद आहे मंगलमूर्ती विराटांची. हे ब्रह्मास्त्र आहे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू यावेळेला पाहायला मिळाला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर जिग्नेश. क्लीन बोल्ड, बॅक टू द डगआउट. डीजेला आम्ही थांबवतोय. तर या आपण गायकवाड साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. भीमसेन विमल गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्र पोलीस सेना आपण पाहतोय दलातील एक चांगलं व्यक्तिमत्व आणि जे आज कर्तृत्व त्यांचं झळाळतं, त्यांच्या अंगी असलेले अंगीकृत गुण हे आपण पाहू शकता. सचिन दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भीमसेनजी गायकवाड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. दिनेशजी किनी साहेब यांच्याकडून जगदीश यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. तर जोरदार टाळ्या द्या व्यासपीठावर ज्यांनी आज अमूल्य वेळ देऊन मात्र या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे. कारण वेळ मिळत नसतो. 24 तासच्या जागी 48 तास मात्र सेवा करीत असतात. आणि आज जी आपण गाढ झोप घेतोय आपल्या घरामध्ये यांच्याच पोलिसांच्या मात्र सुरक्षिततेमुळे आपल्या साहेबांच्यामुळे आपण पाहू शकतायत. आणि खरोखरच ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत मायेची गुप्तार शाल हे प्रेमळ स्वभावाच्या व्यक्तिमत्वांबद्दल आपण पाहतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची एक छोटीशी मूर्ती आपण पाहू शकताय जी ऊर्जा देणारी आहे, जे संचार आणणारी छोटीशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. कारण शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि अवघ्या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. महिला कक्षाच्या बाजूला जी बाईक आहे ती मात्र हटवायची आहे जरा. तिन्ही ज्या 4 ते 5 बाईक आहेत त्या कृपया करून हटवा, कारण तिथून रिफ्लेक्ट मारतोय. धन्यवाद भीमसेन गायकवाड साहेब, आपण उपस्थित राहिलात, अमूल्य वेळ दिला. आपल्या सदिच्छा मात्र या स्पर्धेला सदैव स्मरणात राहतील त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. सचिन दादा पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच जलसार गावातून एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि आदरणीय सन्माननीय दिनेशजी किनी साहेब वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते यावेळेला जरूर आपण 500 रुपये थोड्याच वेळात देणार आहोत. फर्स्ट मॅच समाप्त झाल्यानंतर 500 रुपयांचं कॅश प्राइज जगदीश यांच्यासाठी आलेला आहे. तर अमित आम्हाला दर्शवतात की रुद्र अप्रतिम. पंचांकडे दाद मागितली गेली होती, पंचांनी मात्र दाद फेटाळून लावली. त्यावेळेला हे काय घडलं जातं, चेंडू मात्र सुटतोय पंटीच्या हातामधून. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं लेग बाईचा इशारा आणि 2 धावा निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी पाहायला मिळतील. कारण एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे, एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे. आणि त्या एक धावेसाठी मात्र तुम्हाला झगडताना पाहायला मिळतो. कारण जेव्हा षटकार चौकार विकेट जेव्हा जातात त्यावेळेला तुम्हाला क्रिकेटमधील बेसिक सिंगल डबल आहे. सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर वेंगुर्लेचे राहणारे ने सांगितलं एक धाव म्हणजे लाईफ लाईन. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय इनफिल्डच्या वरून स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून एक पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करून चेंडू निघून जातोय 6 धावां करता. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग, 6 धावा. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती. गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. यावेळेला टप्पा पडल्यानंतर आउटसाइड दिल एक स्टंप. नितेश कदम वळतायत पंचांच्या भूमिकेत. एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 11 धावा, 2 गडी बाद. स्टार्ट अगदी चांगली झाले, 1 गडी बाद झाला, 2 गडी बाद झाले, परंतु दांडाखाडी संघाच्या फलंदाज यावेळेला जिद्दीने खेळत आहेत हिमांशू आणि जयेश. गोलंदाज प्रणय पाटील एक अष्टपैलू खेळाडू. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय यावेळेला होत नाहीये. आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड लागला. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. 2 संघांमध्ये
दांडाखाडी हा संघ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि गायकवाड साहेब यांच्या माहितीसाठी जे व्यासपीठावर आहेत की पहिला फलंदाजी करताना हा दांडाखाडी संघ पाहायला मिळतो आणि अगेन्स्ट आहे मंगलमूर्ती विराथन. धावसंख्या जाऊन पोचते 12 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला फटका चांगला आहे, सरळ चेंडूला क्लिअर केला जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. 6 धावा. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. व्हॉट अ शॉट. 6 धावा. काय जबरदस्त यावेळेला आपण पाहतोय. 18 धावा, 2 गडी बाद. सुपर. यावेळेला आपण पाहू शकतायत फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि कोणती चुकी करत नाहीये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिस्टर सुमित आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द डगआउट. आहे आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी. जयेश षटकार आल्यानंतर यावेळेला आपण पाहतोय तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकताय धावांची गती फलकावर. दांडाखाडी या संघाचे 18 धावा, 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 18ची जर्सी नंबर आपल्याला सेकंड टेस्ट मध्ये पाहायला मिळत नाहीये. अर्थातच विराट कोहलीचा फेवरेट जो नंबर पाहायला मिळतो. जवळजवळ 2 वर्ष उलटून गेली. 768 दिवस झाले आणि 1 शतक सुद्धा मात्र विराट कोहलीच्या बॅट मधून आलेलं नाहीये. हे बॅड पॅच मात्र जरूर पाहायला मिळतात. परंतु राहुल द्रविड प्रशिक्षक मुख्य कोच यांनी सांगितलं की राहुल द्रविड यांनी सांगितलं विराट कोहलीवर पूर्णपणे विश्वास आहे. तो पुन्हा एकदा रिदम मध्ये येईल कारण त्याच्यासाठी कसून सराव त्याचा चालू आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, हवाई सफर केला जातोय. एक बिग ब्लास्ट जबरदस्त ऑन साइडला. 6 धावा. धावसंख्या 24, 24 धावा. वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड. शेलार मामा वीर धिप्पाड. काढी उदय भामच मड. जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ. जवाची टाकली घोरपड वर एक चढ. जवाची टाकली घोरपड वर एक चढ. जवाची टाकली थँक्यू. 2 षटकांचा खेळ, 24 धावा. तब्बल या षटकामध्ये 20 धावा कुठल्या गेल्या त्या प्रणय पाटील याचे सुद्धा बॅड पॅच चालू आहेत. मात्र संकटांना जिद्दीने तोंड देणं ही खूप महत्वाची भूमिका असेल. हे सातत्याने आपण पाहतो कारण तुमचा संघर्ष हा तुम्हालाच करावा लागतो. कारण लोक संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा निकाल पाहतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 24, 3 गडी बाद. 22 धावा गेल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. धावांची गती जर आपण पाहिली तर 24, 3 गडी बाद. चोवीस धावा, 3 गडी बाद. 24 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. दांडाखाडी संघ काय संघर्ष होता. 2 गडी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की मात्र यावेळेला फलंदाज लवकरात लवकर बाद होतील, परंतु स्टार्ट यावेळेला ऑफसाईडला आपण पाहतोय फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आणि नयन त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. नयन किनी गुड कॅच. फलंदाज बाद. बॅक फुटलं जात असताना आपटा मात्र यावेळेला पाहायला मिळतोय फलंदाज गॉड. धावांची गती जर आपण पाहिली तर 24 धावा, 4 गडी बाद. अप्रतिम सुरेख पद्धतीने यावेळेला चेंडू खोलवर चेंडू होता, ऑन साइडला खेळला गेलाय. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण रितेश
आणि नयन ही मात्र ब्रदर्स जोडी फेम पाहायला मिळते या विटी लाईन मध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25 रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दांडाखाडी संघ एका साईडला संघर्ष करतोय, कारण संघर्षाशिवाय जीवन नाहीये. संघर्ष तुम्हाला मैदानाच्या रणांगणात असो, मात्र आपण पाहतो क्रिकेटच्या रणांगणात असो किंवा आयुष्याच्या, संघर्ष करावाच लागतो. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, ही जगदीची ताकद बनली गेले. काय एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, आपल्या बुटांतील जादू काय आहे हे दर्शवत असताना आपली नोकरी धंदा सांभाळून क्रिकेटला वेळ देणं. जसं गायकवाड साहेब यांनी सांगितलं की जास्तीत जास्त खेळाडू नोकऱ्या करणारे दिसावेत, ही खूप महत्वाची उपलब्धी असेल आणि हे योग्य आहे. हे मार्गदर्शन त्यांचं पाहायला मिळालं आणि नेहमीच आम्ही मायक्रोफोनवरून सुद्धा तुम्हाला सूचित करत असतो. ऑन साईडला एकदा वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच चा कॉल असेल अर्ना 11 केळवा आणि SP बॉयज. चला दोन्ही संघाच्या करण्यात आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत सबमिट करायची आहे, ती कलेक्ट करा अगोदर. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून रॉकी ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत. संतोष भोईर मामा, रॉकी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही मेहनत आणि त्यासाठी कॉपरेट करणारे सचिन दादा पाटील, बंटी म्हात्रे असतील, राजेश जी म्हात्रे आपण पाहतो बंटी दादा या नावाने ओळखले जातात, सचिन दादा पाटील. आणि यांचं नेहमीच मात्र या रॉकी ग्रुपला प्रेम राहिलंय आणि त्यांचा 100% खास करून आपण पाहतो विंकोजी म्हात्रे साहेब यांचा सुद्धा उल्लेख करेन. खूप चांगल्या प्रकारचे ही त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. विपुल पाटील असतील आगरवाडीवरून, गणेश कारभारी असतील, जय पाटील असतील, संपूर्ण टीम आहे ज्यांनी रॉकी ग्रुपला खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट केलंय. धावांची गती 27 धावा, 4 गडी बाद. अप्रतिम खोलवर चेंडू होता. यावेळेला आपण पाहतोय ब्लॉक कॉल मध्ये चेंडू. तर हे ब्रह्मास्त्र झालंय, कारण आताचं क्रिकेट एवढं फास्ट क्रिकेट झालंय की तुम्हाला 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू लीगल फेकावे लागतात आणि या 6 चेंडू मध्ये तुम्हाला 1 ते 2 ब्लॉक कॉल मध्ये फेकावेच लागतात. कारण क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट झालंय. 3 षटक, 28 धावा, 4 गडी बाद. धाव संख्या जर आपण पाहिली 28, लॉस ऑफ 4 विकेट. दांडाखाडी या संघाची टॉस हरल्यानंतर शिवाजी राजा गवला ताराची वीरहरा, गरजा शिवाजी राजा गवला ताराची वीरहरा, षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 9.33च्या सरासरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28 धावा. जगदीश जबरदस्त 2 स्पेल काय भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळाले. रितेश आदून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला असेल. पॉइंटला क्षेत्ररक्षक तुषार किनी कोणती चूक करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज यावेळेला तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट, गॉन. अठ्ठावीस धावा, 4 गडी बाद. थोडीशी नाजूक स्थिती पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी या बाजूने झुकेल, कधी त्या बाजूने झुकेल, कधी निश्चित तर कधी अनिश्चित. असा खेळ म्हणजे क्रिकेट. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. म्हणूनच इंग्लंडला मात्र हा जन्माला आला खेळ, परंतु लोकप्रियता जास्तीत जास्त भारतामध्ये मिळाली. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सातत्यपूर्ण आपण पाहतोय. 7 समुद्रापलीकडे टेनिस क्रिकेट जे पुढे चाललेलं आहे आपण सातत्याने पाहतोय. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जर आपण पाहिला तर निघून जातोय. काय ओढ आहे ती भीमसेन गायकवाड साहेब यांची आपल्याला पाहायला मिळते की शूज मात्र त्यांनी यावेळेला आकर्षित दिसावे त्यासाठी मात्र त्यांनी समोर ठेवलं गेलं, आपण पाहू शकतायत. यस, आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या यावेळेला मूर्तीला, जेणेकरून आपण पाहतो की पदस्पर्श जे आहेत ते मात्र तुम्ही जेव्हा मात्र त्यांचं जरूर मानाचा मुजरा करतो त्यावेळेला तुमचे पायातील जे साधन आहे ते मात्र तुम्ही काढून ठेवावेत. ही खूप महत्वाची भूमिका आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 28 धावा, 5 गडी बाद. अप्रतिम डान्सिंग डाऊन द ट्रॅक यावेळेला आपण पाहू शकताय. टप्पा पडल्यानंतर जो अचानक बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय, जसं दक्षिण आफ्रिकेच्या पिचवर आपण पाहतो खेळपट्ट्यांवर जास्तीत जास्त बाउन्स होताना पाहायला मिळतात. शार्दूल ठाकूर आज पालघर
चा हिरा ज्याने मात्र अफलातून कामगिरी केली आणि भारतीय संघाचा पहिला गोलंदाज ठरला ज्याने 7 विकेट दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन घेतले गेले. हा एक रेकॉर्ड झाला. यावेळेला सरळ बॅटने मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झालाय, टक्कन आवाज आलाय. याचाच अर्थ स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार, ब्युटिफुल टायमिंग, 6 धावा. थँक्यू डीजे. कमळाचा जन्म चिखलात व्हावा आणि ते आज राष्ट्रीय फुल म्हणून इतिहासात नाव व्हावं. जन्मा येणे दैवा हाती, करणी जगी हसवी, गाणे व्यर्थची कोळ तोरवी. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे मेरुमणी व दीन दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. सुंदर सॉन्ग, आपल्या मंत्रमुग्ध करणारं सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 धावा. 5 गोलांच्या मुंबईमध्ये 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. 2 षटकं जगदीशने हाताळली. 2 स्टेटमध्ये चांगल्या प्रकारचं फॉर्मामध्ये पाहायला मिळाला. त्यांचं सातत्य, त्यांना म्हटलं जातं ना, परफॉर्मन्स इज टेपर अँड क्लास इज परमनंट. तर तुमच्यामध्ये क्लास तो खूप महत्वाची भूमिका असते आणि नेहमीच आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिकण्यापर्यंत शिकवते. म्हणूनच हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आठवतं, कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. म्हणून आत्मविश्वास असावा, हे सातत्याने आपण जाणलंय. ऑफ साईडला सुंदर वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये खेळला गेला होता, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचा झेल पाहायला मिळाला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना सुमित कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय बंटीला मिळते या ठिकाणी सफलता. एक बळी यावेळेला मात्र त्याच्या खात्यामध्ये. 34 धावा, 5 गडी बाद. थँक्यू. 34 धावा, 6 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 4.1 चेंडूचा खेळ झालाय. दांडाखाडी हा संघ थोडासा झुंजताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. बंटी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पहिला ऑफ साईडला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय यावेळेला पाहतोय. हा ना करता करता यावेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. येस इज गॉन. धावांची गती स्थिरावली गेले. एलईडी ज्यांनी मात्र दिलेले आहे ते मॅन ऑफ द सिरीज आपण पाहतोय. एलईडी आगरवाडीचे विपुल पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आमच्या डाव्या साईडला या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा, 7 गडी बाद झाले. 4.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड. जर 20 ते 25 दिवस अगोदर जर आला असतात तर हे मैदानाची दशा आणि दिशा खूप वेगळी होती. खूप पाणी साठलं होतं. गेल्या गुडघाभर पाणी साठलं गेलं होतं. असं वाटलं नव्हतं कोणाच्या मनात ध्यानात काही या अशा प्रकारची शामियाणी आणि खेळ होईल. परंतु रॉकी ग्रुपची जी मेहनत पाहायला मिळते ना, ती खरोखर वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यातला एक नामवंत ग्रुप अर्थातच रॉकी ग्रुप आपण पाहतो. फक्त नाव मोठं नाहीये तर काम सुद्धा मोठं आहे. ते रॉकी ग्रुपचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून म्हणतात मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण रॉकी ग्रुप एकत्रित व्हायला का नको, ही संकल्पना घेऊन ही स्पर्धा उभारली गेली. वाईटचा इशारा येतो आशुतोष व्यवहार यांच्याकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 36 धावा, 7 गडी बाद, 4.2 चेंडूच्या समाप्तीनंतर.
यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. हिमांशूचं मी कौतुक करेन, एका साईडला तग राऊंड राहिलेला आहे. 12 चेंडूमध्ये 23 धावा त्याच्या बॅटमधून. अफलातून फलंदाजी. क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. फक्त फलंदाजी गोलंदाजी चालत नाही, तर तुमची क्षेत्ररक्षणाची 7 जोड असावी लागते. यावेळेला मात्र सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अक्रॉस. क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. आडवा पट्टा हा तुम्हाला क्रिकेटच्या जीवनामध्ये नेहमीच धोकादायक ठरू शकतो, हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि कपिल देव रामलाल निखंज यांनी सांगितलंय की आडवा पट्टा हा धोकादायक आहे. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. 36 लॉस ऑफ 8 विकेट. या स्पर्धेसाठी स्मार्ट वॉच आपल्याला पाहायला मिळतात. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज जय पाटील वेलकम आगरवाडी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम जय पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. खूप चांगलं वक्तव्य केलं होतं त्यांनी परवाच्या दिवसामध्ये, आपण पाहिलं असेल. 36 धावा 8 गडी बाद. यावेळेला पाहिलं न्यायालय सरळ चेंडू मात्र यावेळेला सोडून दिलं गेलंय. चेंडू मात्र यावेळेला पंच वळतायत. आशुतोष व्यवहारे वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 37 धावा 8 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून नयन किनी कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत आपण पाहतो 4.5 चेंडूचा खेळ झालाय. 37 धावा 9 गडी बाद. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू टीचर, थँक्यू. 37 धावा 9 गडी बाद. बिकट परिस्थिती आतापर्यंत. या वेळेला मात्र फलंदाज बाद आणि ऑल आउट सर्व बाद. धावसंख्या 37. 37 धावांवर पहिला डाव गडगडला गेलाय आणि 38 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. अप्रतिम. यावेळेला आपण पाहू शकतायत. सुपर आणि जबरदस्त. यावेळेला आपण पाहू शकतायत 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 37 धावा 38 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. मिस्टर कल्पित यावेळेला पाहायला मिळतात. मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तर धावांची गती जर आपण पाहिली 37 धावा 37. विजयासाठी 38 धावांचं लक्ष असेल. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. नाण्याची एक बाजू पडताळले, परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं खूप गरजेची गोष्ट असेल. मंगलमूर्ती विराथन हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. आपण सातत्याने पाहिलं टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये 2444वी टेस्ट मॅच क्रमांकाची आपल्याला पाहायला मिळाली, जी पूर्ण झाली ती बांगलादेश आणि न्यूझीलंड. आणि जबरदस्त आपण पाहिलं आणि त्या न्यूझीलंड संघाला मात्र पराभूतच्या छायेत नेलं ते बांगलादेश संघाने. आणि आठवत असेल बांगलादेश वर्सेस भारत वर्ल्ड कपच्या माध्यमातून भारतीय संघाला सुद्धा मात्र पराभूतच्या छायेत नेलं होतं बांगलादेश संघाने. जे आपण पाहतोय ज्या मुख्य मंच एंड कडून जी गोलंदाजी केली जाते तिथे थोडंसं साफसूत्र करा आणि थोडंसं आपण कृपया करून ती जी रेष आहे ती रेखाटायची आहे. विजयासाठी 38 धावांचं लक्ष. रॉकी ग्रुप एक दमदार स्पर्धा, दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
खूप चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या स्पर्धेला. जेवढा वेळ मात्र त्यांनी परिवाराला दिला नाही या 1.5 ते 2 महिन्यामध्ये, तेवढा वेळ मात्र या मैदानाला दिला. रात्रंदिवस मेहनत घेत असताना हे मात्र आयोजक आपल्याला पाहायला मिळाले आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना व्यासपीठ मिळून दिले गेले. जसं प्रणय पाटील आपण पाहतो, प्रतिमा चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. प्रणय दत्तात्रय पाटील हे सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. आपल्या दोन मित्रांना चांगल्या प्रकारचा आणि खास करून प्रणय त्याला घडवण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे जे व्यस्त असतात. अक्षय पाटील हे सुद्धा आपण पाहू शकतात, चांगलं व्यक्तिमत्व आहे. यांची स्पर्धा 2 ते 6 फेब्रुवारी चापेवाडी लाखाची स्पर्धा लहान मुलांची असेल. जर कोणाला एंट्री करायची असेल तर स्पर्धेमध्ये आपण एंट्री करा. तर एक चांगलं क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. ध्येय कितीही मोठं मात्र यावेळेला लक्ष कितीही मोठं असलं तरी ती मात्र जिद्द असावी. आपल्या अंगामध्ये ते कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी अंगीकृत असल्यानंतर सर्व गोष्टी ऑटोमॅटिक करताना पाहायला मिळतात. कारण संघर्ष हा तुम्हाला करावा लागतो. कारण लोक संघर्ष पाहत नाहीत तर निकाल पाहतात, रिझल्ट पाहतात. 38 धावांचं लक्ष्य आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना, आयुष्यात मित्रांनो कधीही कितीही कठीण प्रसंग आले तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, सबमरिंग. यावेळेला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय. पंच बाईकच्या इशारा करत असताना आशुतोष व्यवहारे एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर बिनबाद 1 अशी स्थिती आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे खूप मोठ्या झपाट्याने 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय. गल्ली क्रिकेट पासून तर इंटरनॅशनल क्रिकेट पर्यंत या टेनिस चेंडूने उत्तुंग भरारी घेतली, ती शारजा आणि कतारच्या स्टेडियम पर्यंत. सरळ बॅटने खेळला गेलाय. प्रणयचा हा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. इनफिल्डच्या वरून खेळलं गेलं. 4 धावा वी फॅक्टर मध्ये चौकार येतोय प्रणयच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. 5 धावा 38 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम गुड डिलिव्हरी. प्रणय थोडासा आउट ऑफ फॉर्म जरूर आहे, परंतु एक खेळाडूला एका इनिंगची बेस्ट इनिंगची गरज असते. जेव्हा त्या खेळाडूचा बॅड पॅच येतात त्याच्या जीवनामध्ये तेव्हा मात्र त्याला फोकस करावा लागतो, कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे सेट करावं लागतं. ही खूप महत्वाची भूमिका असते. कारण कधीही क्रिकेटच्या मैदानात माझी गरज संघाला आहे हे विसरा. खऱ्या अर्थानं संघाला यावेळेला माझी गरज असेल. कारण ज्या वेळेला माझं करता करता मात्र क्रिकेट कधी कधी संपुष्टात येतो. हे आपण सातत्याने पाहिलं एक गाव एक फॉर्मॅटमध्ये. म्हणून जेव्हा गावाकडून खेळताना त्यावेळेला गावाला खूप गर्व असतो की हा माझ्या गावातील खेळाडू आहे आणि आज गावाचं नाव उज्ज्वल करतोय. ही खूप महत्वाची भूमिका. विपुल पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचं चौकाराने स्वागत यावेळेला दमदार स्वागत केलं जातं. विपुल पाटील ज्यांनी LED ग्रामीण भागासाठी खास करून त्यांनी मॅन ऑफ द सिरीज ठेवले गेले, तर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 9 धावा 9 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. अग्री प्रीमियर लीग लवकरच येत आहे. यावेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला आहे, परंतु हिमांशूच्या हातामध्ये कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज प्रणयच्या खेळीला पूर्ण विराम. खेळी चांगली आहे प्रणयची, परंतु त्या मोठ्या खेळीमध्ये कन्वर्ट करत नाहीये. ही खूप मात्र यावेळेला डगआउट मध्ये खंत वाटत असते. यावेळेला प्रणय बॅक टू द डगआउट, गॉन.
थँक्यू डीजो, थँक्यू. वेलकम बॅक. फर्स्ट विकेट डाऊन. प्रणयच्या स्वरूपात धक्का यावेळेला पहिलाच मंगलमूर्ती विराटन संघाला. एका साईडला रितेश किनी अर्थातच बबलू. पाहायचं बबलू काय करेल आपल्या संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज प्रल्हाद. ऑफ साईडला ही ताकद आहे. मी म्हटलं होतं या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे तेवढंच टेम्परामेंट, टायमिंग, नजाकत, ताकद या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत. सुपर टायमिंग. Thank you, Rizal. हॅलो. नक्कीच प्रमोद सरांचा इथे ऑटोग्राफ हवा आहे. आपण पाहतोय जे भीमसेन गायकवाड साहेब आलेले आहेत त्यांना सुद्धा प्रमोद सरांचा आवाज आवडलेला आहे आणि शब्दांचे किमयागार म्हणून का ओळख आहे या पंचकृषीमध्ये. मोठी अभिमानाची गोष्ट आहे ही प्रमोद करता. आपण पाहतोय कारण सर्व आयोजकांना हवा असलेला समालोचक म्हणजेच प्रमोदजी भीमराव शेडगे यांचा ऑटोग्राफ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. साहेबांना मात्र त्यांचा ऑटोग्राफ हवा आहे. असा आवाजाचे जादूगर आणि शब्दांचे किमयागार मिस्टर प्रमोदजी शेडगे. तर कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जाते. नितीजी पाटील जे प्रोप्रायटर आहेत PN नेटवर्कचे आणि व्यंकोजी मात्रे यांच्या माध्यमातून कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जाते. तर थँक्यू व्हेरी मच भीमसेन गायकवाड साहेब. आम्ही एवढे मोठे नाही आहेत परंतु आपण जो मान आम्हाला दिला त्याबद्दल आपला खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. त्याबद्दल आपला हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. तर धावांची गती 21 धावा या फलकावर पाहायला मिळतोय आणि 21 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 22 वर जाऊन पोहोचले गेले. 1.5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकलात अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं यावेळेला आपण पाहतोय जे चांदीचं नाणं आपण पाहतो ही खूप महत्वाची उपलब्धी. म्हणजेच आपण पाहिलं तर विपुल पाटील जे आगरवाडीचे आहेत क्रिकेटवर अफाट प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि त्यांनी मात्र जो फिनालिस्ट जो मात्र विनर होईल या स्पर्धेत रॉकी ग्रुप चषकाचा बालेक किल्ला लढवेल त्याला मात्र एक चांदीचं नाणं या ठिकाणी सन्मानित त्या कर्णधाराच्या हातामध्ये सुपूर्द केलं जाईल. त्याबद्दल विपुल पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. त्यांनी सुद्धा खूप विशेष सहकार्य आणि एक वेगळं काहीतरी नाविन्य आणण्याची कला ती मात्र पाहायला मिळाली. खूप चांगल्या प्रकारचं. आणि जय पाटील यांनी नुकतीच माहिती दिली आम्हाला की मात्र भीमसेन गायकवाड साहेब हे फक्त मात्र यावेळेला आपण पाहतो
की मात्र ज्या वेळेला जनसेवा करत असतात त्यावेळेला क्रिकेटवर अफाट प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि खास करून उस्मानाबाद मध्ये जर आपण पाहिलं तर एपी या नावाने कोणीच ओळखत नाही त्यांना, तर बबलू क्रिकेटर म्हणून हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ओळखलं जातं. ही भीमसेन गायकवाड यांची ओळख आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या द्या त्यांच्यासाठी सुद्धा. म्हणजे हे क्रिकेटवरचं अफाट प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. तर या आपण 22 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल, सुपर क्रिकेट. दांडाखाडी हा संघ आपल्याला एका साईडला पाहायला मिळतोय आणि त्याला 2 हात वरती करताना आपण पाहू शकतायत जो प्रतिस्पर्धी संघ मंगलमूर्ती विराथन संघाने मात्र जबरदस्त आगेकूच आतापर्यंत केले. तुषार किनी एका साईडला आणि रितेश किनी बबलू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. सुपर अप्रतिम. तुषार किनीचा हा फटका इनफिल्डच्या वरून क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. 4 धावा, मॅग्निफिसंट शॉट. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होत आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होत. थँक्यू टीचर, थँक्यू. 26 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्रयत्न, या वेळेला प्रयत्नांती परमेश्वर आणि त्याच पद्धतीने मात्र खेळ पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर तुषार किनी मात्र या वेळेला आपण पाहतोय अचंबित होत आहेत, परंतु यावेळेला मिडल स्टंप वरून ऑफ स्टंपला चेंडू मात्र यावेळेला पिच झाला. कारण रिच वाईट गोलंदाजाने गोलंदाजी करावी कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यावेळेला मात्र तुम्ही जर 5व्या स्टंपला येऊन शफल होऊन खेळताय तर गोलंदाजाने करावी कुठे गोलंदाजी हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि त्यासाठी मिडल स्टंप वरून तुम्ही आता मात्र खेळतायत तर तुम्हाला रिच वाईट हा खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. हे नवीन नियम तयार झाला. यावेळेला ऑन साइडला शॉट ऑफ लेन चेंडू होता. चेंडूला मात्र सुरेख पद्धतीने खेळला गेला, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. म्हणतात ना, अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. 27 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. यानंतर होणारा सामना अर्ना 11 केळवा आणि एसपी बॉयज. ऑन साइडला सुरेख पद्धतीने मात्र व्ही शेप मध्ये खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला फार वेगाने निघून जातोय. सुंदर कलात्मक फटका. 4 धावा. गुड शॉट. आम्हाला कुणाची भीती या स्वराज्यात शिवबाच्या. आम्हाला कुणाची भीती साऱ्या विश्वात ज्यांची ख्याती. आमचा बाप छत्रपती साऱ्या विश्वात ज्यांची ख्याती. तर धावांची गती 31 धावा 1 गडी बाद. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. सुपर. 7 धावांचं लक्ष्य समोर असेल. अप्रतिम. अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता रितेश किनीच्या माध्यमातून, बबलूच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजाचं कौतुक करेन. कलात्मक गोलंदाजी, ब्युटीज ऑनली स्किन डीप, वैविध्यपूर्ण गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. जिकेश अप्रतिम. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची क्रिकेटच्या मैदानात कृती खूप छान असावी लागते. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट उडून दिलंय. जबरदस्त भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु तेवढाच झेल हिमांशू च्या द्वारे पाहायला मिळतो. फलंदाज या ठिकाणी बाद होताना. बॅक टू द डगआउट. गॉन. बसलाई घोड्यावर तो बसलाई घोड्यावर तो बसलाई घोड्यावर या बसलाई घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. या बसलाई घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. बसलाई घोड्यावर राजाची लक लक ते तलवार. बसलाई घोड्यावर राजाची लक लक ते. थँक्यू डीजर, थँक्यू. 31 धावात 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मंगलदास घरात मॅचचा आनंद घेतात, त्यांचं खूप खूप धन्यवाद. संजय पाटील, संदीप तरे. 31 धावात 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फेकून झाले ते 3 षटकांचा खेळ झालाय. 12 चेंडू आणि 7 धावा. 12 चेंडू आणि 7 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. या पण दोन्ही संघाचे टॉस त्या ठिकाणी केले जातील. एसपी बॉयज आणि अर्ना 11 केळवा. आदरणीय सन्माननीय जयदीपजी सांबरे साहेब यांना मी विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल, तर मी विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तसेच राजेंद्र भोईर साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन की सर आपण सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. धावसंख्या 31 धावा, 7 धावांची गरज आहे. 7 रन्स टू विन असतील.
एका साईडला अर्ना 11 केळवा आणि एका साईडला SP बॉईज दांडा खाडी. यावेळेला पहिला निळाला हा चेंडू खूपच बाहेर होता. वाईटचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत जर आपण विचार केला तर नयन किनी या खेळाडूकडे सुद्धा तेवढी ॲबिलिटी आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. तर तुषार किनी एका साईडला चिकाटी प्लेअर. स्विच यावेळेला जरूर खेळला गेलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि 7 धावा फक्त म्हणून चालणार नाहीये. 6 धावा आहेत विजयासाठी. फक्त म्हणून चालणार नाही, कारण शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट. यावेळेला मात्र ऑन साईडला हे प्रॉपरली स्ट्रोक असताना रिव्हर्स स्वीप खेळण्याचा चान्स घेतला गेला होता, परंतु यावेळेला आपण पाहतोय स्टायलिश फिनिश केला जातोय. गुड शॉट विन होत असताना अभिनंदन मंगलमूर्ती विराथन आणि हार्ड लक. गोड कौतुक करेन मी या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ दांडाखाडी संघाचं सुद्धा. चला या पण रांगेमध्ये या, लाईनअप मध्ये या आणि लाईनअप मध्ये मात्र हँडशेक करायचा आहे. हॅलो, तर टॉस आपण पाहिला. टॉस झालेला आहे राजेंद्रजी भोईर जे साहेब आहे त्यांच्या शुभ हस्ते आणि जयदीपजी सांबरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस झाला आहे. तर टॉस जिंकलेला आहे SP बॉईज दांडाखाडी संघाने.